गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळीच आम्ही रिलायन्स गाठलं, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी करायची होती सत्यनारायणाची पूजा. श्रावण महिन्यात जे खूप लोक करतात, तसंही वर्षभरात आपली काही पूजा करणं होत नाही. सो म्हटलं श्रावण महिन्याच्या निमित्ताने का होईना ती होते. सो आम्ही दरवर्षी करतो. तिकडून सामान घेऊन घरी आल्यानंतर या मॅडमचं असं काहीतरी सगळं सामान काढा, ह्याच्यात भरा, ते सगळं जसं तिकडे स्कॅन करतात डीमार्ट रिलायन्समध्ये तसं ती स्कॅन करत बसती. सो तसं काहीतरी तिचा खेळणं चालू होतं. त्याच्यानंतर मी छान असं पटकन आवरून घेतलं आणि त्यानंतर मी आघाडा दुर्वाची जी माळ आहे ती करायला घेतली. जो आमच्याकडे आपलं जे नागनरसोबाचं पान आहे त्याला अशी आघाडा दुर्वाची माळ करून वाहतात दर फ्रायडेला. सो इथं माझं तेच करायचं चालू होतं. नंतर नेहमीसारखं केलं आपलं रुटीन ऑफिसचं वर्क, जे की त्या दिवशीसुद्धा खूप जास्त लोड होता. आणि संध्याकाळच्या वेळेला पटकन असं काम आटपलं आणि 7:15च्या अराऊंड आम्ही फायनली गेलो खाली. पिल्लू गार्डनमध्ये गेलो होतो आजीबाबांसोबत खेळायला. सो तिला घेतलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला पूजा करायची होती सत्यनारायणाची. सो जे काही थोडंफार ते आपलं बेसिक सामान लागतं पूजेची लिस्टप्रमाणे, सो ते सामान आणण्यासाठी आम्ही गेलो. सो पटकन सगळं सामान कलेक्ट केलं आणि आम्ही घरी आलो, कारण पिल्लूला खूप झोप आली होती. सो म्हटलं पटकन तिला जेवण घालून घेऊ, म्हणजे झोपायला ती मोकळी. आणि सध्या आम्हाला हे असं काहीतरी तिला नादी लावायला लागतं. इथे आपलं ट्रायपॉड स्टँड जे खराब झालं होतं, सो आम्ही नवीन ट्रायपॉड मागवला होता. तेच पार्सल अनबॉक्सिंग करत करत तिला असं नादी लावत लावत खायला घातलं. आणि त्याला ती एवढी नादी लागली होती की आमचा राईस जो होता तो पटकन फिनिश झाला. आपण भेटूया उद्या. बाय.